भयकथा वशीकरण की मृत्यू. गावाच्या टोकाला एक जुना ओसाड वाडा होता. लोक म्हणायचे तिथे रात्री विचित्र मंत्रांचे आवाज ऐकू येतात. पण रोहनला या गोष्टींवर विश्वास नव्हता, जोपर्यंत त्याच्या आयुष्यात स्नेहा आली नव्हती. स्नेहा सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. जणू ती नेहमी कोणाला तरी शोधत होती. काही दिवसांतच रोहन तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला. आईवडील, मित्र, काम, सगळं त्याने विसरलं. त्याच्या तोंडावर एकच नाव असायचं, स्नेहा. स्नेहा. रोहनची आई घाबरली. हा आपला मुलगा राहिलाच नाही. ती गावातील एका म्हाताया तांत्रिकाकडे गेली. तांत्रिकाने रोहनचा फोटो पाहिला आणि थरथरला. याच्यावर वशीकरण झालंय. पण हे प्रेमासाठी नाही, मृत्यूसाठी आहे. आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री तांत्रिक रोहनच्या घरी आला. त्याने काळे मंत्र म्हणायला सुरुवात केली. अचानक रोहन जोरात किंचाळला. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले आणि त्याच्या तोंडातून एक स्त्रीचा आवाज आला, तो आता माझा आहे. कुणीही मला थांबवू शकत नाही. घरातल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तांत्रिकाने अग्नीत काही वस्तू टाकल्या आणि अचानक रोहनच्या गळ्यातून एक काळा धागा बाहेर पडला. धागा जळताच संपूर्ण घरात एक भयानक किंकाळी घुमली. पण तेवढ्यात स्नेहा दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. तुम्हाला वाटतंय हे सगळं मी केलं? ती हसायला लागली आणि तिचा चेहरा हळूहळू बदलू लागला. डोळे काळे पडले, त्वचा सुकली आणि तिच्या मागे एक भयानक सावली उभी राहिली. तांत्रिक घाबरून ओरडला, ही मुलगी नाही, ही त्या वाड्यातली आत्मा आहे. अचानक दिवे बंद झाले. रोहन हवेत उचलला गेला. त्याची किंकाळी संपूर्ण घरात घुमू लागली. आई रडत होती. तांत्रिक मंत्र म्हणत होता, पण सावली फक्त हसत होती. क्षणात सगळं शांत झालं. दिवे परत लागले. रोहन जमिनीवर पडला होता. डोळे उघडे, पण श्वास नव्हता. स्नेहा गायब झाली होती. फक्त भिंतीवर रक्ताने एक वाक्य लिहिलं होतं, वशीकरण संपलं. आता मृत्यू सुरू झाला.